आजारी संजय राऊतांचं नवं ट्विट, रुग्णालयात लिखाण करतानाचे फोटो पोस्ट, हाताला सलाईनची पट्टी असताना हे लिखाण सुरूच. पार्थ अजित पवार मवियाच्या निशाण्यावर, गैरप्रकाराला आमचं समर्थन नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. ठाकरेंनी हिंदू मतदारांना वोट चोर ठरवलं, आशिष शेलारांचं ट्विट करत ठाकरेंवर निशाणा. मनोज जरांगेंना मारण्याची धमकी, जरांगेंना धमकी दिल्याप्रकरणी दोघं ताब्यात. एमसीएच्या निवडणुकीत शरद पवार फडणवीस एक साथ, शरद पवार फडणवीस जोडीचे बळी. अजिंक्य नाईक यांच्या पाठीशी अजिंक्य नाईक यांना एमसीए अध्यक्षपदाची आणखी संधी. शेतकऱ्यांसाठी मागणी करतो, यात कुठले टोमणे, स्वतःची टिमकी वाजवणारे आता शेतकऱ्यांसोबत का नाहीत? उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्ला. राज ठाकरेंकडून पुण्यातील पदाधिकाऱ्यांची कान उघडणी, काम करायचं नसेल तर पद सोडा, इतके दिवस काय काम केलं हे दाखवा, राज ठाकरे संताप. भाजपा धूर्त आणि चालू लोकांचा पक्ष, दुसऱ्या पक्षांना गिळणारा राक्षस भाजपा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक युतीवरून वडेट्टीवारांची टीका. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी मंत्रालयाबाहेर वंचितचं आंदोलन, रुपाली चाकणकर यांच्या विरोधात घोषणाबाजी, राजीनामा देण्याची मागणी. वंदे मातरम न म्हणणाऱ्या उर्दू शाळांवर कारवाई करा, भाजपा प्रवक्ता केशव उपाध्यायांची मागणी. शाळांमध्ये 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान वंदे मातरम म्हणण्याचे आदेश. मुंबईत मुसलमान महापौर होण्याला मनसेचा वेगळाच तर्क, मनसेकडून चांगला मुसलमान आणि वाईट मुसलमान असा भेद करण्याचा प्रयत्न. शिवाजी कर्डिलेंची जागा मुलाला, अक्षय कर्डिलेंच्या राजकीय लॉन्चिंगसाठी समर्थक सरसावले, विखे पाटील पिता पुत्रानेही कंबर कसली. रामकुंडावर गोदा स्नानानंतर भाविक महिलांची गैरसोय, गिरीश महाजन यांनी पाडलं वस्त्रांतर गृह. संभाजी नावावर लघुशंका, घटनेला नवच वळण, संभाजीनगर नामकरणाला निर्लज्ज विरोध करणाऱ्याची आत्महत्या. संभाजीनगर नावावर लघुशंका केल्यानं सर्वत्र व्यक्त झाला होता संताप. लाडक्या बहिणींची ई-केवायसी अद्याप अपूर्णच, फक्त 80 लाख महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण, एकूण 2.5 कोटी महिला योजनेच्या लाभार्थी. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव सोनिया चरणी गेले, संजय कणेकर यांची उद्धव यांच्यावर टीका. पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत, येवल्यात शेतकऱ्यानं द्राक्ष बागेवर फिरवली कुऱ्हाड, 2 एकर द्राक्ष बाग केली नष्ट. विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वाचवलं, शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा गावातली घटना. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनुभवला 2 तासांचा थरार. मल्टिप्लेक्समधील अवाजवी दराच्या विक्रीवर कारवाई होणार, अन्नपदार्थ आणि तिकिटांचे दर कमी ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं निलंबन, चौकशी सुरू. पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी कारवाई. ब्राझीलच्या त्या मॉडेलनं उडवली राहुल गांधींची खिल्ली, राहुल गांधींकडून ब्राझीलच्या मॉडेलचा फोटो बोगस मतदार म्हणून सार्वजनिक, चुकीमुळे राहुल गांधी भाजपच्या निशाण्यावर. बिहारात विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा, बिहारात पहिल्या टप्प्याचं आज मतदान. पहिल्या टप्प्यामध्ये 121 जागांकरता 1314 उमेदवार रिंगणात. पश्चिम बंगालमध्ये एका तलावात सापडली शेकडो आधार कार्ड, बनावट ओळखपत्रांचा घुसखोरीशी संबंध असल्याचा भाजपचा आरोप.